सरसों दा साग, मक्के दी रोटी नावाप्रमाणे ह्या डिशला सुद्धा तितकीच अप्रतिम चव आहे. कधी बनवली नव्हती, आज पहिल्यांदा ट्राय केली. सरसो म्हणजे कोणी ह्याला राईचा पाला तर कोणी ह्याला मोहरीचा पाला म्हणतात. आमच्या इथे ह्याला राईचा भाजीपाला म्हणतात. सोबत मक्याची भाकरी, पण खायला एक नंबर लागते बरं का. तर बघा, ते बनवण्यासाठी इथे मी 3 जुड्या राईचा पाला घेतला. तो कट करून 1 जुडी पालक सुद्धा घेतली. ती कट करून स्वच्छ धुवून कुकरमध्ये हा राईचा भाजीपाला आणि पालक भाजी टाकून थोडं पाणी घातलं. थोडं आलं लसूण पेस्ट आणि थोडं मीठ टाकून 3 शिट्ट्या घेतल्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर ह्याला मॅशरच्या साह्याने व्यवस्थित मॅश करून घेतलं. मग 2 बारीक चमच मक्याचे पीठ पाण्यात मिक्स करून ह्यात टाकले. मक्याच्या पिठाला जराही गुठळ्या पडता कामा नये ह्याची काळजी घ्यायची. 5 मिनिटं मंद गॅसवरती शिजवून घेतलं. मग गॅसवर कढई ठेवून त्यात 2 पळी तेल घातलं. थोडं जिरं आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून ह्यात घातले. चांगले परतून 3 ते 4 हिरव्या मिरच्या ह्यात बारीक कट करून घातल्या. मग 1 टोमॅटो ह्यात घातलं. टोमॅटो ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. थोडं मीठ, कारण अगोदर आपण भाजी वापरताना मीठ घातलं होतं. टोमॅटो चांगला परतून घेतला की ह्यात राईची भाजी आणि पालक भाजी आपण जी वाफवली होती ती ह्यात घालायची. 10 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची. आता ह्याला तडका देऊ. त्यासाठी बघा, मी इकडे एका वाटीत 2 चम्मच साजूक तूप घेऊन थोडं जिरं, थोडं ठेचलेलं लसूण आणि लाल मिर्च पावडर घातली. लाल मिर्च पावडर ऐवजी तुम्ही सुकलेल्या लाल मिरच्या घातल्या तरी चालतील, त्या उत्तम. माझ्याकडे आता मिळत नाही म्हणून मी नाही घातल्या. तयार आहे सरसों दा साग, म्हणजे आपल्या मराठी भाषेत मोहरी किंवा राईच्या पाल्याची भाजी. इथे मक्याची भाकरी सुद्धा मी तूप लावून मस्त अशी भाजून घेतली आहे. तयार आहे चविष्ट असं सरसों दा साग, मक्के दी रोटी. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.